गुरुदेव दत्त, स्वागत आहे तुमचं गुलमोहर युट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला बघायला मिळतील आमचे लाईफस्टाईल व्हिडिओज. सकाळी सकाळी बायका दाट दे उन्हात ठेवते त्या उन्हात ठेवतात सकाळी. बाहेरची लक्ष्मी मग बाहेरची नाही का. सकाळी पाणी लावायचं, मीठ टाकायचं आणि बांधून फडक्यात असं उन्हात ठेवायचं झाकून. 4 नंबरची करायला लावायला पाहिजे का? 3 नंबरची नेमकी एवढंच पडलाय घरा. अगं बाई, त्यातलं कोंडा गोवा काढायचा. जरा अजून पाहिजे होता मोठं पाहिजे होतं जरा. तेच की मग 4 नंबरची लावायला पाहिजे होती का? ते असं माहीत झाल्याशिवाय कसं कळणार? त्याला सांगशील की नाही प्रत्येकला? नाही, त्याला म्हटलं होतं मी आधी बघूया थोडंसं 3 न पुन्हा लावूया, पण ती काय खाली पडलं ग एका साईडला. ती मोठं मोठं पडत होतं. मग मला वाटलं आधी तसंच पडत असेल, नाही म्हणून म्हणलं असू दे असंच. 4 नंबरची लावायची चालेल. आता कवा पडायचा यातला घराचा? तेच की त्यात घराच नाही, पिठ जायचं नाही. होय, तांबच राहिला तर त्यात. मग आता काय बारका रवा घालायचा ह्याच्यात? घालायचं पोळ्याला. येते की व्हिडिओ युट्यूबला येते की भिजवून काढणार. बारीक येते. तसलाच बारीक दिसतो. तांदूळ भिजवून ह्याच्यात आपण ह्याची सुजी काढलेली आहे. आता याच्यापासून आपण एक वेगळा पदार्थ तयार करायचा आहे, म्हणजे नेहमीचाच आहे पण याच्यापासून पहिल्यांदा करणार आहे मी. याच्यात आपण मीठ, साखर घातलेली आहे 1 चमचा आणि बारीक रवा 2 चमचे घातलेला आहे. आता हे आपण घट्ट मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा. मळून झालेला आहे घट्ट गोळा. तर ह्याला फक्त पाण्याचा हात लावायचा आणि झाकून ठेवायचा एक 15 ते 20 मिनिटाचा. कांदा, टोमॅटो, काजू, लसूण, आलं ह्याची पेस्ट करायची. ते तर जागा साच. आता भाजल्यानंतर हे काढून घ्यायचे. 2 चमचे तिखट, कांदा लसूण मसाला आहे हा. धनिया पावडर 2 चमचे, गोडा मसाला 1 चमचा, हळद 1/2 चमचा, कलर येण्यासाठी आपली काश्मीरी मिरची पावडर, जिरे टाकायचं, तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. कांदा बारीक करण्याच्या ऐवजी तुम्ही बारीक कापून सुद्धा टाकू शकता. मसाला भाजलेला आहे, तर आपण सगळे हे मसाले भाजूया. ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे पटकन शिजतंय आणि करपत पण नाही ग्रेव्ही खाली. याच्यात पाणी घातलेलं आहे मी. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. आता आपण याच्यात मीठ घालायचं आहे.
तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याच्यात तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा ॲड करू शकता. थोडीशी साखर. स्वयंपाक करणार आहेस? तू एक बघ की, आता कलते आता कलते आता. खा. छान आहे. एक गोऱ्या बाब्या घालायच्या. आता कसुरी मेथी. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. काजू घालायचे इथे. आता एक थोडा वेळ शिजवून देऊन आपण गॅस बंद करायचा. तेल तापायला ठेवलेलं आहे. कणिक पण मळून घेतलेले आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून थोडं लाटून घेऊया. पारूस आमचा पारूस आहे. पारूस केस कट करून आलाय. टकला टोपी झालाय. टकला टोपी. असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तर भाजीला मस्त छान कलर आलाय. भाजी झालेली आहे आपली आणि वास तर खरभर चांगला सुटला आहे. थोडंसं आपण बटर घालायचा. कोणतं एक वाफ काढायची आणि गॅस बंद झालेली आहे. आपली भाजी. पण आता गॅस बंद करायचा. पुरी तुम्हाला लाटून दाखव. एवढी जाड लाटायची आपण पुरी. पुरी कशी तळायची हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की जाऊन चेक करा आणि व्हिडिओ बघा. आता आपण ह्याच्यात काढून घेऊया. तेलाचा एकही थेंब लावलेला नाही आहे. तशीच मी लाटत आहे. आता याच्यापासून तुम्हाला दाखवते मी बनवून. जास्त पातळ पण नाही लाटायचं. एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि अशा ह्याला पुऱ्या पाडून घ्यायच्या. असं पण पटपट होतं. आणि आणखीन एक ट्रिक आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जरा हे करायला घ्यायचा लाटतानाचा चालू आहे बघा. असं जायचं. किती रुपये लागलं अगोदर तुला काय? बरं मग थँक्यू. बघ तू घ्यायला लागला. आणि इकडे अर्जुन ते करायचं. एट करायचं. आपण
ह्याने पुऱ्या नाही पाडायच्या. आता आपल्याला गरज आहे याची. असं आणि असं. आणि आता ह्या अशाच तळायच्या. पुरं तळताना जी पोळपाटाची बाजू आहे ती आहे अशीच तेलात सोडायची खालची बाजू, आणि सारखं पलटायचं नाही पुरी. त्यामुळे पुरी जास्त तेल पिते, तेलकट होतात जास्त पुऱ्या. तर असं काढून घ्यायचे. जास्त बारीक पण नाही ठेवायचा गॅस. झूम पण करत राहा, फुगायला लागली. मस्तच. हे कशी फुगल्या बघा. समोसा पुरी. स्टोअर रूमची साफसफाई चाललेली आहे, किचनची झालेली आहे. किचनची जागा बदललेली आहे, तुम्हाला नंतर दाखवते. ह्या रूमची पण झालेली आहे सफाई. एक बॉक्स होता इथला असा हलवला, उंदीर आला, मला बोलला तिकडे जाणार आहे. म्हटलं नाही, तर आला माझ्या गोळी मारून गेला. ओव्हर ऍक्टिंग की दुकान.